आय होप मित्रांनो तुम्हाला आत्तापर्यंतचं जे काही पार्ट नंबर 1 झाला ते तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, तर आता पुढे जातोय. बघा, लास्ट व्हिडिओमध्ये ना एक क्वेश्चन होता पूर्वदत्त अदत्त बद्दल, बरोबर का. इथे एक कॉन्सेप्ट तुम्हाला लिहून द्यायचीच राहिली. तर बघा, एक म्हणजे कॉन्सेप्ट म्हणजे असे काही हे नाही, अगोदर तुम्हाला सांगितले, नवीन काही नाही, फक्त तुम्हाला लिहून द्यायचं होतं. लिहून घ्या बघा माझ्यासोबत. जर अदत्त खर्च असेल तर ती असती देयता. क्वेश्चन आले त्याच्यावरती आयोगाचे, बरं का. पुढे, जर पूर्वदत्त खर्च असेल, लिहून घ्या, पूर्वदत्त खर्च असेल तर ती असते व्यवसायाची संपत्ती. आणि जर पूर्व अदत्त उत्पन्न असेल ती पण असते व्यवसायाची संपत्ती. लिहून घ्या, एका लाईनमध्ये मी एक्सप्लेन करतो. आणि चौथा आहे, जर पूर्वदत्त उत्पन्न असेल तर ती व्यवसायाची असते मित्रांनो देयता. बघा, अदत्त खर्च म्हणजे काय, की खर्च केलाय पण पैसे नाही दिले, ते द्यायचे, देणं आहे, म्हणून त्याला म्हणायचं देयता. पूर्वदत्त खर्च म्हणजे काय, की पुढच्या वर्षाचा खर्च आत्ता केलाय, खर्च पुढच्या वर्षाचा, पण त्यासाठी पैसे चालू वर्षाचे दिलेत, मग चालू वर्षाची संपत्ती, म्हणून संपत्ती बोलायचं. अदत्त खर्च म्हणजे काय, अदत्त उत्पन्न म्हणजे काय, पैसा कमावलाय पण तो आला नाही, पण ते चालू वर्षाची संपत्ती असणार आहे. पुढे जातोय, पूर्वदत्त उत्पन्न म्हणजे पुढच्या वर्षाचं उत्पन्न आत्ताच भेटलं, उत्पन्न पुढच्या वर्षाचं पण पैसा भेटला आत्ताचा. ती भेटलेला पैसा जे आहे ते करंट इयरची संपत्ती आहे का, नाही, ती संपत्ती पुढच्या वर्षाची आहे, म्हणून त्याला करंट इयरला देयता दाखवायची, चालू वर्षामध्ये देयता. हे लिहून घ्या, याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेत, डबल प्रश्न येऊ शकतात. मग आता पुढे जातोय, 7 जून 2015चा क्वेश्चन नंबर 1 घेतोय. भाडे, वीज खर्च, वाहतूक खर्च हे कोणत्या खात्यात दर्शवले जातात. बघा काय म्हटलंय, भाडे म्हणजे रेंट, वीज म्हणजे इलेक्ट्रिसिटी, वाहतूक खर्च हे कोणत्या खात्यात दर्शवले जात असतात. बघा बघा, 2 खाती आहेत मित्रांनो, लक्ष द्या, कॉन्सन्ट्रेट करा. 2 खाती आहेत, एक आहे व्यापारी खाते आणि दुसरं आहे नफा तोटा खाते. करेक्ट, एक आहे व्यापारी खाते आणि दुसरं आहे नफा तोटा खाते. बघा, व्यापारी खात्यामध्ये सर्वच्या सर्व प्रत्यक्ष खर्चाची नोंद केली जात असते आणि नफा तोटा खात्यामध्ये अप्रत्यक्ष खर्चाची नोंद होते. मग प्रत्यक्ष खर्च म्हणजे कोणता खर्च सर, जो खर्च उत्पादन आणि खरेदीशी संबंधित असतो त्याला प्रत्यक्ष खर्च म्हणतात. आणि अप्रत्यक्ष म्हणजे काय, की जो खर्च उत्पादन आणि खरेदीशी संबंधित नसतो त्याला अप्रत्यक्ष खर्च म्हणायचं. म्हणजे फॅक्टरीच्या रिलेटेडचा सर्व प्रत्यक्ष खर्च त्याची नोंद होणार व्यापारी खात्याच्या नावे बाजूला आणि नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला अप्रत्यक्ष खर्चाची नोंद होणार. पण इथे काही उत्पादनाशी किंवा खरेदीशी संबंधित बोलले का, काहीच नाही बोललं, म्हणून याला अज्युम करायचं अप्रत्यक्ष खर्च आणि याची नोंद होणार नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला याची नोंद होत असते. पुढे जातोय बघा, एकूण ऋणकोपैकी, लक्ष द्या मित्रांनो, बघा पुढचा क्वेश्चन आहे, एकूण ऋणकोपैकी, ऋणको म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणायचे याला डेटर्स. म्हणजे डेटर्स म्हणजे कोण, असे लोक, असे कस्टमर की ज्याला उधार विक्री केली आहे. मित्रांनो लक्ष द्या, काय केली आहे, उधार विक्री केली, म्हणजे याच्याकडनं व्यवसायाला येणं आहे. मग असं जे आहे, जे काही आपल्याला संशय असणार आहे ते जर निधीची जर तरतूद केली आणि त्याच्या रकमेमध्ये, म्हणजे अगोदर जी तरतूद केली होती की माझा काही पैसा बुडणार आहे, त्याच्याच रकमेमध्ये जर घट झाली, बरोबर आहे का, काय म्हणते, जर घट झाली तर याचा परिणाम काय होईल, विचार करा थोडं. बघा, असे लोक की ज्यांना आपण उधार विकलाय त्यांच्याकडून येणं आहे, मग ज्यांच्याकडून येणं होतं असे काही लोक होते की त्यांच्यावर आपला संशय होता की ते पैसे देणार नाहीत, आपले पैसे बुडवतील. म्हणजे संशयित जे न कर्ज निधी होता, जी की आपल्याला पैसा बुडणार होता, समजा एक्झाम्पल आपले बुडणार होते 1 लाख रुपये, या बुडणाऱ्या 1 लाख रुपयामध्ये घट झाली म्हणजे फायदा होणार आहे, समजते का, म्हणजे पैसे जास्त वसूल होणार आहेत. तर याचा परिणाम काय होईल, तर देयतेमध्ये वाढ होणार का, आपली ही देयता नाहीच, ही आपली येणं आहे, संपत्ती आहे, हे तर आन्सर असूच शकणार नाही. कोणतं, आन्सर नंबर 1.
आन्सर नंबर 3 बघू डायरेक्ट मित्रांनो, आन्सर नंबर 3 बघू. निव्वळ नफ्यात घट, नफा कमी होणार आहे का? नाही, फायदा होणार आहे, वाढणार आहे. म्हणजे आपला आन्सर आहे निव्वळ नफ्यात वाढ होणार आहे. तर आन्सर नंबर 2 हे आपला नफा वाढणार आहे मित्रांनो, हे आपलं आन्सर आहे घट झाल्यामुळे. जर आयोग यालाच फिरून विचारू शकतो, वर्ड टू वर्ड सेम टाकू शकतो आणि या घटच्या ठिकाणी वाढ म्हणू शकतो. यावेळेस तुमचं सेम आन्सर ठेवले तर आन्सर असणार आहे 4. समजतंय का? आयोग काय करू शकतो तर असा क्वेश्चन विचारू शकतो. चला तर खालील माहितीच्या आधारे 31 मार्च 2015 अखेरीस म्हणजे काय काढायचं बघा, लक्ष द्या. अगोदर डायरेक्ट आपण काय पाहिजे, काय कॅल्क्युलेट याच्याकडे जाऊ. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे की भांडवलाची रक्कम किती असेल, ती पण केव्हाची, अखेरची म्हणजे क्लोजिंग स्टॉकची. बरोबर आहे का? मग आपण सेम टू सेम हा यूज करूयात. बरोबर आहे का? सेम फॉर्म्युला यूज करू. बघा कसा यूज, हे जे इन्फॉर्मेशन आहे अमाऊंट फक्त हे कट करायचंय. म्हणजे सर आम्ही एक्झाममध्ये हेच येणार का? हां, फक्त तुम्हाला काय करायचं मित्रांनो, फक्त आणि फक्त जे अमाऊंट आहेत ना या न्यू येणार आहेत, पण कॉन्सेप्ट जे असणार आहे हेच असणार आहे. मग मागच्या क्वेश्चनमध्ये काय विचारलं होतं, ही प्रारंभिक शिल्लक म्हणजे किती हे विचारलं होतं. आता काय विचारलंय त्यांनी, शेवटची शिल्लक काय ते कॅल्क्युलेट करा म्हटलेलं आहे. आपण एक एक इन्फॉर्मेशन घेऊ. बघा आता पुढच्या इन्फॉर्मेशनकडे जातोय आपण. प्रारंभीचे भांडवल रुपये 3,20,000. प्रारंभी किती आहे? 3,20,000 हे झाले प्रारंभिक म्हणजे ओपनिंग. पुढे जातोय. मग वार्षिक उत्पन्न म्हणजे नफा किती? 1,40,000. तर नफा कुठे लिहायचा आपल्याला? शुद्ध नफा कुठे? क्रेडिट साईडला, जमा बाजूला 1,40,000. व्हेरी गुड. पुढे जातोय बघा. एकूण उचल व्यवसायाची किती केली? 20,000 उचल केली. तर उचल कुठे लिहायची आहे? नावे बाजूला इकडे लिहिणार आपण. उचल किती झाली? 20,000 रुपयाची. करेक्ट, व्हेरी गुड. पुढे जातोय. आणि उचलेवरील व्याज ते पण किती? 900. ते पण कुठे लिहायचंय? नावे बाजूला उचलेवरील व्याज लिहायचं आहे 900 रुपये. समजतंय का मित्रांनो? आहेत का नाही माझ्यासोबत? तुम्ही व्यवस्थित कॅल्क्युलेट करायचं आहे तुम्ही पण माझ्यासोबत. पुढे जातोय बघा. आणि पुरवणी भांडवल म्हणजे अतिरिक्त भांडवल व्यवसायामध्ये टाकलेलं आहे त्याने. आणि अतिरिक्त भांडवल किती टाकलेलं आहे? रुपीज 20,000 रुपये. तर हे इकडे 20,000 येणार आहे. 0 खाली 0 परफेक्ट आला पाहिजे. पुढे जातोय. आणि भांडवलावरील व्याज किती आहे? 19,800 रुपये. तर 19,800 भांडवलावरील व्याज जे आहे ते इथे येईल 19,800 रुपये. मग आपल्याला आन्सर हे कॅल्क्युलेट करायचंय, शेवटची शिल्लक म्हणजेच जमा बाजूची टोटल ही मित्रांनो या सिच्युएशनला जास्त असणार आहे. तर जमा बाजूची टोटल केली तर ती येईल 4,99,800. सर बेरीज करून दाखवा ना. अरे यू आर आफ्टर ग्रॅज्युएट स्टुडंट, तुम्हाला हे प्लस मायनस यायला पाहिजे. म्हणजेच या चौघांची टोटल आली 4,99,800. हे इकडे लिहायची अकाउंटिंगची प्रोसेस सांगतो. मग तुम्ही अकाउंटिंग प्रोसेस न करता 4,99,800 मधून वजा करा ह्या दोन्हींची टोटल म्हणजे किती? 20,900 रुपये. तर आन्सर येणार आहे आपलं 4,78,900 रुपये. मग शोधा आता ऑप्शन नंबर कोणता? 4,78,900 रुपये. ऑप्शन नंबर 1 हे तुमचं आहे आन्सर. पुढच्या क्वेश्चनकडे. ताळेबंदामध्ये कोणते खाते आढळते? आपण इथे हँड रिटन नोट्समध्ये घेतलं होतं मित्रांनो, आठवते का? बघा लगेच मागच्या व्हिडिओमध्ये घेतलं होतं. ताळेबंदामध्ये कोणते कोणते खाते असणार? तर ताळेबंदामध्ये सर वैयक्तिक खाते आणि वास्तविक खाते येतं. नामदारी खाते केव्हाच येत नाही सर. ताळेबंदामध्ये फक्त आणि फक्त कोणते खाते येतात? वैयक्तिक खाते आणि वास्तविक खात्याची नोंद होत असते. नामदारी खाते मग कोणते आहेत सर? व्यापारी खाते आणि नफा तोटा खाते. हे जे दोन खाते आहेत हे दोन खाते नामदारी खाते आहे. पण वैयक्तिक आणि वास्तविक खाते कुठे जाणार आहे? ताळेबंदामध्ये जाणार आहे. तर आता बघा त्याचा आन्सर बघू आपण. बघा आन्सर मध्ये या वास्तविक खाते, नामदारी खाते नाही. नामदारी खाते म्हणजे व्यापारी खाते आणि नफा तोटा खाते. वैयक्तिक खाते, नामदारी खाते नाही. नामदारी खाते म्हणजे व्यापारी खाते आणि नफा तोटा खाते. वास्तविक खाते आणि वैयक्तिक खाते. करेक्ट आन्सर नंबर 3 असू शकतं आहेच. पण चौथं रीड करा एकदा. वास्तविक खाते, वैयक्तिक खाते, नामदारी खाते नाही. नामदारी खाते म्हणजे व्यापारी खाते आणि नफा तोटा खाते. पुढे जातो बघा. पुढील 2 विधानापैकी कोणते विधान योग्य आहे? काय म्हटलंय बघा? कोणते विधान योग्य आहे? आता इथे जर आपण विचार केला ना तर आन्सर हे 2 बनू शकतात ना. आयोग कसा त्याला ट्रीट करतोय माहित नाही, पण आयोगाने ट्रीट केलेलं सांगतो आणि कॉन्सेप्ट पण तुम्हाला सांगतो. बघा काय म्हटलंय, कोणते विधान योग्य म्हटले. भांडवलावरील व्याज, बघा लक्ष द्या. हा मालक
हा व्यवसाय, मालकाने व्यवसाय सुरू करताना जेवढा काय पैसा गुंतवला त्याला काय बोलायचं असतं तुम्हाला माहिती आहे, लक्ष दिलं होतं तुम्ही व्यवस्थित, त्याला काय म्हणायचं, भांडवल. आणि आपण अकाउंटिंग कोणाची करतोय, बिझनेसची. मग बिझनेस ह्याला काय देईल, भांडवलावरील व्याज देईल. हा जी व्याजाची जी रक्कम असणार आहे हा व्यवसायाचा काय झाला, खर्च. मग खर्च असेल तर हा उत्पादनात संबंधित आहे का, नाही. म्हणून हा अप्रत्यक्ष खर्च कुठे जाणार, नफा तोटा खात्याच्या नावे बाजूला रेकॉर्ड होणार. पण इथे काय म्हटलंय त्याने, खर्च असल्यामुळे व्यापारी खात्याच्या भांडवलावरील व्याज नफा तोटा खात्याच्या जमा बाजूला, म्हणजे हे आन्सर असणार नाही. कुठे नोंद होते याची, खर्च म्हणजे नफा तोटा खाते कुठे नोंद व्हायला पाहिजे मित्रांनो, नावे बाजूला नोंद व्हायला पाहिजे. पण इथे म्हणले जमा, म्हणजे हे आन्सर अयोग्य आहे, योग्य नाही. ऑप्शन अयोग्य. पुढे जातोय, उचलेवरील व्याज म्हणजे समजा मालकाला जर पैशाची गरज पडली आणि मालकाने जर उचल केली आणि त्याच्यावर व्याज जर व्यवसायाला भेटत असेल तर उचलेवरील व्याज व्यवसायाचं उत्पन्न आहे आणि ते जर नफा तोटा खात्यात नफा तोटा खात्यात चढते म्हटलंय बघा, चढते म्हणजे हे नामदारी खातं आहे, ह्याचं चढते म्हणल्याच्या नंतर हे जमा पण ऑप्शन येऊ शकतं, नावे पण ऑप्शन येऊ शकतं. मग घ्यायचं काय, नामदारी खाते, नफा तोटा खाते, नामदारी खाते. नामदारी खात्याची नावे शिल्लक पण उरते, जमा शिल्लक पण उरते, हे तुम्हाला माहिती आहे. जर याची नावे शिल्लकच उरत असती, जर चढते म्हणलं असतं तर नावेच पकडलं असतं, जमा पकडलं नसतं. हा नियम आहे अकाउंटिंगचा. मग याची दोन्ही शिल्लक उरते, नावे शिल्लक पण होते, जमा शिल्लक पण होते. मग चढते म्हणल्याच्या नंतर याला नावे पकडायचे का जमा पकडायचं असते का. पण आयोगाने याला पकडलेला आहे नावे. काय पकडलं याला आयोगाने, नावे पकडलेलं आहे, जमा पकडलेलं नाही. मग हे नावे होतं का, उचलेवरील व्याज हे व्यवसायाचे उत्पन्न आहे, जमा व्हायला पाहिजे, पण आयोग म्हणता इथं नावे. तर आयोगाने काय म्हटलेलं आहे, दोन्हीही योग्य नाहीत. म्हणजे दोन्हीही कसे आहेत मित्रांनो, अयोग्य आहेत. समजते का. जर मी याला पकडलं जमा तर माझं फक्त आणि फक्त बी आन्सर हे योग्य असू शकतं, कारण की आपल्याला योग्य आन्सर शोधायचे, म्हणजे बी हे आपलं योग्य असतं. समजतंय का, ॲनालिसिस समजतं मित्रांनो. ओके, चला पुढे जातोय बघा आता. मग 28 ऑगस्ट 2016ला जे आयोगाने क्वेश्चन विचारले त्याच्याकडे आलेलो आहे आपण. जेव्हा शिल्लक शेषमाल म्हणजे क्लोजिंग स्टॉक, दुसरा शब्द संवरण स्कंद, जर 23 पत्रकामध्ये नोंद दिली असेल तर त्याची नोंद कुठे करायची असते, असा आम्ही आमच्या 11वी मध्ये आणि 12वी मध्ये अकाउंटिंगला असा कधीच बघितला नाही की शेषमाल क्लोजिंग स्टॉक 13 मध्ये दिला असेल, पण याने आयोगाने दिलाय. मग दिलाय म्हणल्याच्या नंतर याला ट्रीट काय करायचं असतं, चल संपत्ती. काय ट्रीट करायचं मित्रांनो, कॉन्सेप्ट लक्षात घ्या. काय ट्रीट करायचं याला ट्रीट करायचं असतं चल संपत्ती. मग चल संपत्ती म्हणल्याच्या नंतर याची नोंद कुठे होणार आहे, व्यापारी पत्रक असं काही नसतं, हे ऑप्शनच चुकलं, व्यापारी खाते असतं. ताळेबंदाची संपत्ती बाजू करेक्ट, हे आपला आन्सर आहे. प्रारंभिक मालसाठा असं काही नसतं, वरीलपैकी सर्व, तर आन्सर आपलं 2 आहे. पुढे जातोय बघा. आगाऊ दिलेला खर्च म्हणजे प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे रिलेटेड टू नेक्स्ट इयर. आगाऊ दिलेला खर्च रिलेटेड टू नेक्स्ट इयर. येणे असलेले उत्पन्न म्हणजे या वर्षी कमावलंय, बरोबर आहे का, पण पैसा आलेला नाही. हे दोन्हीच्या दोन्ही बघा. आता लक्ष द्या, आगाऊ दिलेला खर्च म्हणजे पुढच्या वर्षाचा खर्च या वर्षी दिला, म्हणजे रोख दिली ती चालू वर्षाची संपत्ती, म्हणजे हे झाली संपत्ती. आणि येणे असलेले उत्पन्न हे पण चालू वर्षाची संपत्ती. मग याची नोंद ताळेबंदाच्या कोणत्या बाजूला होणार, संपत्ती ऑब्लिक मालमत्ता बाजूला होत असते. हे जर तुम्हाला कॉन्सेप्टमध्ये जर कन्फ्युजन असेल तर आपले रेग्युलर बॅच मधले व्हिडिओ बघा, ते इन डिटेलमध्ये खूप टाइम देऊन मी एक्सप्लेन केलेलं आहे. पुढे जातोय. एक कलर टीव्ही संच क अँड कंपनीला 15,000ला विकला, म्हणजे विक्री किती झाली याची, 15,000. करेक्ट, व्हेरी गुड. आणि 10% व्यापारी सूट दिली आणि जर त्यावर 10% विक्री कर आकारला तर विक्री कराची रक्कम किती म्हटलंय, बरोबर आहे का. मग तर तुम्हाला कसर कॉन्सेप्ट आठवत असेल, ते कसरमध्ये सांगितलं होतं की व्यापारी कसर हे व्यापाऱ्याचं नुकसान नाही, ग्राहकाचा फायदा नाही, पण व्यापारी कसरची नोंद करायची नाही. म्हणजे या कॅल्क्युलेशनमध्ये व्यापारी कसरला जे 10% व्यापारी कसर येणार आहे मित्रांनो, त्याला काय करायचं, मायनस करायचं. किती येईल व्यापारी कसर, 1500 रुपये. म्हणजे ॲक्च्युअल सेल किती झाला, 13,500 रुपयाचा. ही झाली आपली
शुद्ध विक्री काय झाली मित्रांनो, आपली शुद्ध विक्री झाली आहे. मग या शुद्ध विक्रीवर विक्री कर आकारला जात असतो. ढोबळ याच्यावर नसतो, ऍक्च्युअल जेवढं विकलं त्याच्यावरच विक्री कर आकारला जात असतो. आणि विक्री कर जो आहे तो किती टक्के आहे, 10%. म्हणजे विक्री कर जो असणार आहे तो 13,500 वर जो 10% जर कर आकारला 10%, म्हणजेच 13,500 वर जर सेल्स टॅक्स 10% किती येणार, 1350. तर आन्सर बघा कोणतं आहे आपलं, आन्सर नंबर 2 1350 हे आपलं आन्सर आहे. म्हणजे कॉन्सेप्ट काय याच्यामध्ये, मेन कॉन्सेप्ट ही आहे मित्रांनो की जी व्यापारी कसर मायनस करूनच तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. आता काही स्टुडंट काय करतात, डायरेक्ट 15,000 वर 10% कॅल्क्युलेट केलं तर त्यांचं आन्सर हे येईल, पण ते आन्सर रॉंग आहे. पुढे जातोय बघा, फायदेशीरी. लक्ष द्या, थोडंसं इथे कन्फ्यूज केल्या, शब्द वेगळे टाकून. फायदेशीरी म्हणजे काय, प्रॉफिटॅबिलिटी आणि पतदारीशी म्हणजे फायनान्स सॉल्वन्सी. आता बघा दोन्हीचा मिनिंग समजून घ्या. प्रॉफिटॅबिलिटी म्हणजे काय की बिझनेस किती पैसा कमवतोय, त्याची प्रॉफिट अर्निंग कॅपॅसिटी काय, दॅट इज प्रॉफिटॅबिलिटी. आणि हा नफा तोटा कुठनं समजतो आपल्याला, नफा तोटा खाते किंवा व्यापारी खाते, शॉर्टमध्ये लिहिले मित्रांनो. आणि सॉल्वन्सी म्हणजे काय की त्याचं देणं देऊ शकतो का, सॉल्वंट आहे का इनसॉल्वंट, हे कशातनं समजत असतं आपल्याला, ताळेबंदातून. करेक्ट सर. आणि मित्रांनो हे नफा तोटा खाते, व्यापारी खाते, ताळेबंद केव्हा बनवलं जात असतं, हे वर्षाच्या शेवटी. म्हणजे बघा आता क्वेश्चन डबल वाचतोय मी, फायदेशीरी व पतदारीच्या व्यवसायाचे मूल्यमापन डॅश डॅश याप्रमाणे झाले पाहिजे. प्रत्येक व्यवहारानंतर होतं का, म्हणजे डेली होईल का, नॉट पॉसिबल. प्रत्येक महिन्याच्या शेवटी करणार का, नाही. 15 दिवसांच्या शेवटी करणार का, नाही. तर व्यापारी खाते, नफा तोटा खाते म्हणजेच अंतिम खाते आयकराच्या दृष्टीने कधी बनवले पाहिजे मित्रांनो, लक्ष द्या, कधी बनवले पाहिजे, आयकराच्या दृष्टीने अंतिम खाते जे आहेत ते बनवले पाहिजेत सर 31 मार्चला, म्हणजे वर्षाच्या शेवटी हे बनवलं जात असतं. तर आपला आन्सर नंबर 2 आहे. लेखांकन मुदतीच्या शेवटीच्या काळात म्हणजेच 31 मार्चला हे बनवले जातात. उचल खालील प्रमाणे कशात कपात केली जात असते, उचल जी असते ना, उचल केल्यामुळे बघा आता इकडे लक्ष द्या, काय म्हटलं होतं आपण की व्यवसाय सुरू करताना मालकाने व्यवसायामध्ये पैसा टाकला, बरोबर आहे. जर पैसा जेवढा टाकला त्याच्यातून जर मालकाने उचल केली तर तेवढ्या भांडवलाची रक्कम तेवढ्याने काय होणार, कमी होणार. तर क्वेश्चन तोच आहे की जर उचल केली तर कशातनं कपात होणार, कपात म्हणजे कमी, कशातनं कमी होणार, ते भांडवल रक्कम ही कमी होत असते. विक्री आणि उचलचा काही संबंध नाही, खरेदी उचलचा काही संबंध नाही, बाह्य परचा उचलचा काही संबंध नाही, भांडवल कमी होईल, कपात होत असतं. मित्रांनो पुढे जातोय बघा, ड ड ड ड फक्त ड हे आपला आन्सर नंबर 2. पुढे जातोय, एखादे वेळी कर्ज बुडीत होत आहे. कर्ज बुडीत म्हणजे काय, बॅड डेब्ट्स. कर्ज बुडीत म्हणजे काय रे, बॅड डेब्ट्स. कर्ज बुडीत म्हणजे काय मित्रांनो, बॅड डेब्ट्स. तर डॅश डॅश या जमा बाजूस केले पाहिजे, बरोबर आहे का. जर कर्ज जर आपलं बुडत असेल, बरोबर आहे ना, म्हणजे आपला जर बॅड डेब्ट्स होत असेल, आपलं येणंच येत नसेल, जर नुकसान होत असेल, बघा आता लक्ष द्या, छोटी कॉन्सेप्ट आहे, काही अवघड नाही. आपला पैसा कोण बुडवणार आहे, ज्याला उधारीवर विक्री केली तो बुडवणार आहे. आणि ज्याला उधार विक्री करतो तो कोण असतो, इंग्लिशमध्ये डेटर म्हणायचं, मराठीमध्ये त्याला म्हणायचं ऋणको. समजतंय का. आणि हे डेटर हे ऋणको यांच्याकडून आपल्याला येणं असतं, म्हणून याला म्हणायचो आपण काय रे मित्रांनो, संपत्ती, बरोबर आहे का. आणि संपत्तीची नावे शिल्लक असते, लक्ष द्या, संपत्तीची कोणती शिल्लक असते, नावे शिल्लक असते. आधुनिक नियम वापरा, संपत्ती जर वाढ होत गेली तर त्याला काय करायचं, नावे. आणि संपत्तीमध्ये जर घट होत गेली तर काय करायचं, त्याला जमा. मग जर ऋणकोने जर आपला पैसा जर बुडवला तर या ऋणकोमध्ये मित्रांनो मला सांगा वाढ होईल का रे,
नाही सर, काय होणार आहे त्याच्यामध्ये? घट. मग घट होत असेल तर कोणता प्रभाव होईल सांग मग लवकर. त्याला प्रभाव होईल सर जमा. कोणाला? कर्जदाराचे खाते, म्हणजे ज्याने आपल्याकडनं कर्ज घेतले, किंवा याला समजू आपण ऋणकोच म्हणायचं, पण आयोगाने कर्जदार दिलाय, बाप रे बाप, बरोबर आहे का? त्याच्या खात्याला काय करायचं? जमा. आपला आन्सर नंबर 1 इथे बघा, इंग्लिशमध्ये डेटोर शब्द बरोबर दिलेला आहे, आणि कर्जदार हा शब्द चुकीचा आहे, समजते का? तिथं शब्द असायला पाहिजे ऍक्च्युअल ऋणको, किंवा उधारीने खरेदी केलेले ग्राहक. ग्राहकाने आपण त्याला उधार विक्री केली मित्रांनो, त्याने थोडीच कर्ज घेतलं आपल्याकडनं, बरोबर आहे का? पुढे जातोय. आगाऊ मिळालेले उत्पन्न म्हणजे इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. आगाऊ मिळालेले उत्पन्न म्हणजे पुढच्या वर्षाचं उत्पन्न चालू वर्षात भेटलं. मग ही रोख या वर्षी भेटली, पण ही रोख पुढच्या वर्षी भेटायला पाहिजे, म्हणजे ही रोख पुढच्या वर्षाची संपत्ती, पण भेटले आत्ता, म्हणून त्याला ॲझ्युम करायचं करंट इयरला ती देयता, मग त्याला समजायचं देयता, म्हणजे आपला आन्सर. सर या आन्सर का नाहीत? ताळेबंदाची बाजू म्हणले, ताळेबंदाला नावे बाजू असते ना जमा बाजू असते, आणि ही आपली देयता म्हणजे संपत्ती, आन्सर असू शकत नाही. पुढे जातोय बघा, एकल व्यापारी संस्थेबाबत नफा तोटा पत्रकाला, बघा इकडे लक्ष द्या, नफा तोटा पत्रक नसतं बरं का, नफा तोटा खाते असतं. आयोग बघा, आयोग काय करते, कसले क्वेश्चन विचारते बघा. इथे काय म्हटलंय? सोल ट्रेडिंग कन्सर्न प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हटलंय बघा, इथे इंग्लिशमध्ये अकाउंट म्हणले, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि इथं काय म्हणतोय ते नफा तोटा पत्रक. असं कुठे असतं का? आयोग तुम्हाला फसवतोय, पण तुम्हाला सहारा देणारा, हेल्प करणार कोणीच नाही. मी तुमच्या पाठीमागे आहे. आपण या जर एक्झाममध्ये जर आयोगाने काही मिस्टेक केल्या तर आपण आयोगाला CA इन्स्टिट्यूट, बरोबर आहे का, इंडियामध्ये ICAI या इन्स्टिट्यूटला खूप मानलं जातं, बरोबर आहे, कॉमर्समध्ये, तर त्यांचे जे बुक्स आहेत त्यांचे रेफरन्स देऊ आणि आपण आयोगासोबत केस लढू, बरोबर आहे का? मला वेळ नाही, पण तुम्हाला ते काढून देईल मी, पण तुम्ही मला साथ द्यायला पाहिजे. चला, जर नफा तोटा पत्रकाला दर्शवलेली निव्वळ तोट्याची रक्कम भांडवल खात्याला वर्ग करतात. भांडवल खात्याला वर्ग म्हणजे काय म्हणायचे? ट्रान्सफर करतात. मग हे ट्रान्सफर करताना याचा परिणाम काय होईल असा क्वेश्चन आहे. कळालं का? नफा तोटा खात्यामध्ये आपल्याला भेटलेला निव्वळ तोटा म्हणजे शुद्ध तोटा. शुद्ध तोटा ट्रान्सफर करताना परिणाम काय होतात बघा. हँड रिटन कडे घेऊन जातो. हँड रिटन आपल्या क्वालिटी नोट्स आहेत मित्रांनो. ज्याला ह्याचं महत्त्व कळालं ना त्याने बाजीच मारली आहे. ठीक आहे, बघा आलो बघा इथे. बघा मित्रांनो लक्ष द्या. शुद्ध तोट्यावरती आलोय, लक्ष द्या. बघा शुद्ध तोटा काय म्हणतो? शुद्ध तोटा म्हणजे नफा तोटा खात्याची नावे शिल्लक. याचा परिणाम काय होणार? नफा तोटा खात्याच्या जमा बाजूला आणि भांडवल खात्याच्या नावे बाजूला. समजते? किंवा जर ताळेबंदामध्ये जर नोंद केली तर त्याची देयता बाजूला भांडवलातून वजा करायचं. परिणाम समजले का? काय परिणाम झाला? नफा तोटा खाते जमा बाजू आणि भांडवल खाते नावे बाजू. आता ऑप्शन बघा. ऑप्शन बघा मित्रांनो, लक्ष द्या. बघा ऑप्शन बघा. भांडवल खाते जमा रॉंग. भांडवल खाते नावे करेक्ट. नफा तोटा खाते नावे रॉंग. नफा तोटा खाते जमा करेक्ट. म्हणजे बी आणि ड, ब आणि ड हे आन्सर आहे. तर आपल्याला योग्य का अयोग्य म्हटलंय? परिणाम म्हटलंय. मग परिणाम काय होणार? ब आणि ड. तर कुठे आन्सर? शोधा शोधा शोधा. ब आणि ड. आन्सर नंबर 3 हे तुमचं आहे आन्सर. टिक मार्क करा. चला पुढे जायचं मित्रांनो. यस ऑर नो? 31 डिसेंबर 2017चा क्वेश्चन आहे. पुढे जातोय बघा. चला चला पुढे चला. समायोजित नोंदी बनवल्या जातात. समायोजित नोंदी म्हणजे याला म्हटलं जातं ॲडजस्टमेंट एंट्रीज. आणि हे ॲडजस्टमेंट वर्षाच्या शेवटी केलं जात असतं. सुरुवातीपासून ॲडजस्टमेंट नसतं. ॲडजस्टमेंट म्हणजे काय? कुठलं तर अकाउंट जर टॅली होत नसेल तर त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट केली जात असते. आणि हे होत असतं सर्वात शेवटी, वर्षाच्या शेवटी. स्टार्टिंगला केव्हाच होत नसतं. लेखांकन अवधीच्या शेवटी होत असतं. मालकाने व्यवसायात आणलेली रक्कम डॅश डॅश या जमा बाजूस असली पाहिजे. मालकाने व्यवसायात आणलेली रक्कम, मालकाने व्यवसायात आणलेली रक्कम, मालकाने व्यवसायात आणलेली रक्कम
अतिरिक्त भांडवल किंवा प्रारंभिक भांडवल असेल, हे मालकाने व्यवसायात पैसे आणलेत तर कुठे नोंद होणार? भांडवल खात्याच्या कोणत्या बाजूला मित्रांनो? जमा बाजूला याची नोंद होत असते. तर बघा, जमा बाजू कशाच्या जमा बाजूला नोंद होणार याची? भांडवल खात्याच्या जमा बाजूला. याचा संबंध रोख खात्याशी रोख खात्याशी संबंध आहे मित्रांनो, बरं का. रोख खाते नावे होणार, भांडवल खाते जमा होणार जर व्यवसायात रोख आली तर. बरोबर आहे का? पुढे जातोय. जर ढोबळ नफ्याचा दर विक्रीवर, म्हटलं होतं मी सुरुवातीला लास्ट व्हिडिओमध्ये, याच्यावर क्वेश्चन आलेला आहे, पुढे असणार आहे. तर काय म्हटलंय? विक्री ढोबळ नफ्याचा दर विक्रीवर किती म्हटले? 25%. किती टक्के मित्रांनो? 25%. मग 25% म्हणजे किती? 25% म्हणजे किती? 1/4 म्हणजे किती? 1/4. पुढे, आणि वस्तूचा विक्री खर्च जर विक्रीवर, बघा लक्ष द्या मित्रांनो, जर विक्रीवर 1/4 असेल तर खर्चावर किती असायला पाहिजे? खर्चावर असायला पाहिजे 1/3. खर्चावर किती असायला पाहिजे? 1/3. समजतंय का? तर ढोबळ नफ्याची रक्कम किती? आणि हे नफा कॅल्क्युलेट करतानाच हे फॉर्म्युला यूज करायचा आहे, कुठेही यूज नाही करायचा. समजतंय का? मग ढोबळ नफा इज इक्वल टू, कॅल्क्युलेट करतो मित्रांनो, तुम्ही पण माझ्यासोबत कॅल्क्युलेट करा. ढोबळ नफा इज इक्वल टू, नफा कसा कॅल्क्युलेट होत असतो? व्यवसायाला झालेला खर्च किंवा वस्तूचं उत्पादन करताना झालेला खर्च, त्याच्यावरती आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे दिलेला जो रेशो 1/3. तर खर्च किती आहे? 1,05,300 इंटू 1/3. तर डिव्हिजन तुम्हाला येतं, कॅल्क्युलेट करा. कॅल्क्युलेट केल्यावर तुमचा आन्सर येणार आहे 35,100. कसं सर? अरे काय सांगावं तुम्हाला मित्रांनो, एवढं पण येत नाही का रे? 3 1 3, 3 त्रिक 9, किती उरला? 1. पुढे घेऊन जावा, किती होणार? 15, 3 5 15, 35. 1 3 आहे, 3 1 3 आणि 100 म्हणजे किती आलं? 35,100. हे तुमचं आन्सर आहे. पुढे जातोय. थकबाकीचा खर्च. कसला खर्च म्हणलंय? थकबाकीचा खर्च म्हणजे हा झाला तुमचा अदत्त खर्च. अदत्त खर्च म्हणजे काय? खर्च केलाय पण पैसे दिले नाहीत म्हणजे तो देणं आहे. तर तुमचा आन्सर असणार आहे देणं. मालमत्ता तर प्रश्नच नाही. व्यापारी खात्याचं ह्याचं तर काय, याच्यात येऊच शकणार नाही बाजू जमा बाजूला, कारण की अदत्त खर्च आहे. ॲक्च्युअल खर्च किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खर्चाचा काही संबंध नाही. खर्च केलाय कुठला असेल तो असेल, पण तोच खर्च थकबाकीचा आहे, अदत्त खर्च आहे, ती की देयता असते व्यवसायाची. पुढे जातोय बघा, काय म्हटलंय? जर अखेरचा शिल्लक माल म्हणजे क्लोजिंग स्टॉक जर 13 मध्ये दिला असेल तर त्याची नोंद कुठे होणार? ताळेबंदामध्ये. आत्ताच प्रश्न पाहिला, सेम क्वेश्चन डबल आलाय. म्हणजे आतापर्यंत जी आयोगाची सिरीज सुरू आहे आपले PYQ अनालिसिस, याच्यामधला सेम क्वेश्चन पुन्हा येऊ शकतो. याच्यामधला सेम क्वेश्चन मित्रांनो पुन्हा येऊ शकतो. पुढे जातो बघा, 31 मार्च 2000 अखेरच्या लेखा वर्षी दरम्यान 30 जून 2000 पर्यंतचे भाडे दिले असेल तर ते एप्रिल ते जून या कालावधीत भाड्याची नोंद डॅश डॅश म्हणून केली जाईल. समजून घ्या. म्हणजे 31 मार्च 2020 हे काय झालं? तुमचं करंट इयर म्हणजे चालू वर्ष मित्रांनो. चालू वर्ष काय झालं हे लिहून घ्या, चालू वर्ष. आणि 30 जून 2020 मित्रांनो, 30 जून 2020 हे काय झालं? पुढील वर्ष म्हणजे नेक्स्ट इयर झालं. म्हणजे नेक्स्ट इयरचा खर्च चालू वर्षामध्ये दिला तर याला काय म्हणायचं? आगाऊ मिळालेलं उत्पन्न आहे का? खर्च आहे. उत्पन्नाशी काही संबंध नाही. भाडे दिले म्हणजे भाडं मिळालं नाही, भाडं दिलं म्हणजे हा काय झाला? खर्च. जर मिळाले म्हणलं तर काय झालं असतं? उत्पन्न. ऑप्शन नंबर 14चा काही संबंध नाही. थकबाकी उत्पन्न याचा पण काहीच संबंध नाही. थकबाकी खर्च म्हणजे अदत्त खर्च देणं आहे असा पण नाही, तर हे आगाऊ दिलेला खर्च आहे. ऑप्शन नंबर 3 हे तुमचं आन्सर आहे. बघा आता पुढचा क्वेश्चन काय आहे? विक्री केव्हा होत असते? तुम्ही नॉर्मल सांगा बरं मला. सर विक्री केव्हा होते? जर समजा एखादी वस्तू बनवायला मला जर जेवढा खर्च आला त्याच्यावरती मी नफा अधिक करणार, मग माझी होणार विक्री. सिंपल आहे, कॉमन सेन्स. हे माऊस बनवायला मला जर 100 रुपये खर्च आला तर त्याच्यावर मी नफा 10% ॲड करणार, म्हणजे 10 रुपये ॲड करणार, 110 रुपये झाले माझी विक्री किंमत. तर वस्तूच्या विक्रीचा खर्च वजा ढोबळ नफा वजा करायचा का? आन्सर नाही. ढोबळ नफ्यातून खर्च वजा करायचा का? नाही. ढोबळ नफा निव्वळ नफा काहीतरी, हे 14 आन्सर बकवास काय पण दिलेला आहे. तर
वस्तूच्या विक्रीचा खर्च अधिक नफा, हे आपला आन्सर आहे. खर्च अधिक नफा हे आपले असणार आहे विक्री. पुढे जातोय बघा मित्रांनो, 2019च्या क्वेश्चन कडे आलेलो आहे आपण. 2019च्या क्वेश्चन मध्ये पहिला क्वेश्चन काय म्हणते,